शिवाय शेठ, हे सगळे फोटोज मी तुमच्या सांगण्यावरून सीसीटीव्ही फुटेज मधून काढलेत. हे ब्रो, अरे हे लोकेशन तावडे चौकाच्या पुढचं आहे. वस्ते, ही गाडी जर तीच असेल तर ती तावडे चौकाच्या समोरच्या रस्त्यावरून म्हणजे काळ्या टेकडीच्या दिशेने गेली असणार. हा, पण ब्रो, अरे पुढे जाऊन ते दुसरीकडे गेले असतील ते आपल्याला कसं काय कळणार? आणि त्या काय टेकडीकडे काय आहे यार? बंद पडलेल्या कंपन्या, बंद पडलेली गोडाऊन्स आहेत फक्त. नाही नाही वस्ते, पण शोध तर घ्यावा लागणारच आहे ना आपल्याला. हा चल बाबा, थँक्यू यार, खूप मदत झाली, थँक्यू. येस. हे घे थोडे पैसे. अरे काय शिवाय शेठ, पैशासाठी मी मदत केली नाहीये. वस्तर आपला दोस्त आहे. तू वस्ताराचा जिगरी म्हटल्यावर आपला बी दोस्तच झाला ना. दोस्तीत मदत केल्यावर कोणी पैसे घेतं का? तुम्ही जा आणि नानांना शोधा, उशीर व्हायला नको. थँक्यू यार, खरंच थँक्यू. चल वस्ते. येस, चल चल. हे बघ चिटकुबा, यात माझा काही एक दोष नाहीये. मी कोरोनाला त्या नानाला पकडायला सुद्धा सांगितलं आणि त्याने त्याचं काम केलं सुद्धा. प्रिन्सच्या हातात मी तलवार दिली. स्वतः धार केली मी त्या तलवारीला. पण ऐन वेळेस प्रिन्स ना नानांचा पुळका आला. आता मी काय करणार? अरे तुझा नवरा डोक्यावर पडलाय का? कशाला स्वतःची अक्कल पासळतोय? मला इथून बाहेर पडू दे आणि माझं शरीर मला मिळू दे एकदाच, मग त्या प्रिन्सकडे बघतो. नाही त्याला कायमचा बेडूक केला ना तर नावाचा चिटकोबा नाही मी. चिटकोबा शांत राहा जरा, कारण पुढे जाऊन प्रिन्सची आपल्याला मदत लागणार आहे. मग त्या मूर्खाला नीट वागायला सांग. उगाच अति शहाणपणा करू नको म्हणावं. हे बघा, काही करा आणि लवकरात लवकर बळी द्या आणि मला इथून मुक्त करा. हो, तू म्हणतोयस अगदी सगळं तसंच करणार आहे मी. नानाला नाही मारायचंय ना, मग मी आता अम्माला मारणार. प्रिन्सला समजावते मी, कारण बरोबर आहे, अचानक भयानक आता बाहेरून कुठला बळी आणायचा आपण? त्यापेक्षा ऐकता सावज आपल्याच समोर 10 वेळा गिरटी घालते, त्यालाच पकडूया. काही करा, तिला मारून तिचं रक्त या बाटलीत आणून सोडा. म्हणजे मग मी भद्रा मॅम, शक्ती आली की काय? भद्रा मॅम, काय झालं तुम्हाला? एवढा घाम का आलाय? काम बीपी ची गोळी नाही घेतली मी. मगाशी चुकून ते घाईत माझ्याकडनं राहून गेलं. एक डोस जरी चुकला ना की असा दरून घाम येतो. तरी म्हणते मला असं अशक्त झाल्यासारखं का वाटते पटकन असं. तुझं काही काम होतं? हो, ते अम्मा म्हणत होते की तिला तुमच्या खोलीत, तुमच्या कपाटातून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. अगं शक्ती, काही आवाज नाही झाला. मी त्यांना समजावून सांगितलं पण की काही कसलाच आवाज नाहीये, काहीच नाहीये. मी त्यांना म्हटलं पण त्यांना भास झालाय म्हणून. आणि हे पण म्हटलं की तुम्ही तुमच्या गोळ्या घेतल्यात का? पण असं बोलून मी त्यांना इकडनं नाही भद्रा मॅम, अम्माला भास झाला नाही. अम्मा खरं बोलते.
भद्रा मॅम चेटकोबा परत आला. अरे बापरे, चेटको परत आला. आपण कसं काय परत आला? पण तुम्ही तर त्याचा आत्मा बंद करून ठेवला होतात ना, आणि त्याचा बंदोबस्त पण केलात. हो, पण आम्ही ज्या ठिकाणी त्याचा आत्मा पुरून ठेवला होता त्या ठिकाणी तो नाही आता. नानाही गायब झाले. घरात विचित्र काहीतरी प्रकार घडतायत. मी तुम्हाला तेच सांगायला आले की या सगळ्याचा अर्थ आहे की चेटकोबा परत आलाय. त्यामुळे आता आपण सावध राहायला हवं, जरा काळजी घ्यायला हवी. अरे बापरे, हो तू तू बरोबर बोलतेस. आता काळजी घ्यावी लागणार आहे, कारण चेटकोबा परत आलाय म्हणजे तो आता काही शांत बसणार नाही. काळजी घ्यावी लागणार आपल्याला सगळ्यांना. खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मी घेणं काळजी, पण तूही तुझी काळजी घे. हा, जा, येते मी. हो ये. मी घेईन माझी काळजी. तू तुझी काळजी घे. बापरे, चिकू. ए कोरोना, त्या नानाला नीट बांधून ठेवलेस तर तो. वहिनी बॉस, त्या नानाच्या डोळ्यात तेल टाकून आपली माणसं स्वतःच्या डोळ्यात तेल टाकून आहे ना त्या नानावर वॉच ठेवतायत. नक्की ठरव कोणाच्या डोळ्यात तेल आहे? हा, आपल्या माणसांच्याच आहे, कन्फर्म. छान. यानंतर तुला अजून एक काम करायचंय. बॉस, तुम्ही फक्त बोला काय काम करायचंय, काळीच काढून देईन. ही सूर्य आत्ता घुसून काळीच काढून बघ. बस, एवढं काही करायचं नाही. अजून माणसं गोळा कर. बळीसाठी सावध सापडलाय. आजच पकडायचं, आजच मारायचं आणि तिचं रक्त चेटकोबाच्या बाटलीत टाकायचं. बॉस, पण कोण? अम्मा. आई. नाही, ठीक आहे. काय तुम्ही काय बाजू आवाज आहे? अरे अयो, काही नाही. मूठ कापलं. किती रक्त जाते ते. अरे तुम्ही दोरा बघू या आले आज. अरे. थांबा. बॉस, मी काय म्हणतो, तसं पण रक्त वाया जाते, आपण बाटलीत टाकूया का? सोड, बोट सोड. बाजू अहो ताई, ठीक आहे, मी काही नाही हो ताई. हा, सावकाश. जर पकडा. काय हो प्रिन्स साहेब, कुठे लक्ष होतं तुमचं? हे बघा, तुम्हाला जर सफरचंद पाहिजे होतं तर मला सांगायचं होतं ना. मी दिलं असतं बघा तुम्हाला कापून. आता ते सुरीला एवढी धार होती, ते एवढ्यावर निभावलं म्हणून ठीक आहे. आणि एक काम करायचं, तुम्ही डॉक्टरकडे जा आणि इंजेक्शन घेऊन या. हो ताई, तुम्ही तुमचं काम करा, काही हरकत नाही.
अरे रमेश दादा कसा आहेस? अरे बोल शिवा, जरा इकडे ना. हे बघ, ही गाडी आहे ना, ही बघितली का तू कुठे? ही गाडी, हा आठवलं. इथून पुढे उजव्या हाताला एक कच्चा रस्ता सुरू होतो. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक जुनं गोडाऊन लागेल. त्या रस्त्यावर दिसली होती गाडी. ठीक आहे, चल. थँक्यू. ए थँक्यू ब्रो, थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. वेल माय वन. येस गोइंग. चल चलो. भद्रे, भद्रे काय डोक्यात आहे तुझ्या? हा, कसला विचार करतेस? हे बघ, जो काय विचार करशील ना त्यात माझं नुकसान होणार नाही याची काळजी घे, नाहीतर चिटकोबा, तू तर ना आता शांतच राहा. तोंडात एक अक्षर सुद्धा काढू नकोस. तुझ्यामुळे आज काय गडबड झाली माहितीये ना? काय गरज होती तुला कपाटात राहून आवाज करायची? शेवटी कळलं त्या आम्हाला त्या कपाटात कोणतरी आहे म्हणून. आणि त्या शक्तीला पण कळलं की तू परत आलायस. सगळ्यांना हे सुद्धा कळलं की तू त्या खड्ड्यातून गायब झालायस. कळलं तुला? त्याच्यामुळे गप्प राहा आता जरा. हा, पण आता काय करणार आहेस? हे बघ, तुलाच काहीतरी करावं लागेल. काहीतरी डोकं चालव आणि मला इथून बाहेर काढ लवकरात लवकर. शांत हो, मी करते विचार. ह्या एल्झला त्याच्यासाठी घालतो ते मी विचार करण्यासाठी. थांब जरा. हे बघ चटकोबा, मला ना विचार करायला थोडासा वेळ पाहिजे. पण तोवर तुला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. हे कपाटात ठेवून चालणार नाहीये मला. काय? ए भद्रे, हे बघ, मला पुन्हा पूर्ण नकोस. हा, पुन्हा पूर्ण नकोस. पुरणार वेगळं नाहीये तुला मी. एवढी वेळी नाहीये मी. काहीतरी वेगळा विचार करेन मी. प्रिन्सला विचारते, त्यांच्याकडे काहीतरी असेल आयडिया, सांगतील मला ते. पण तोवर प्लीज तू जरा शांत राहा. तोंड बंद ठेव तुझं. हा, मी तोंड बंद ठेवतो, पण तू काहीतरी कर आणि मला या बाटलीतून बाहेर काढता नाही सहन होत आहे मला. थांब ना जरा. करणारच आहे मी तुझी सुटका यातून. प्रिन्सला मी विचारते आणि तुझी सुटका करते यातून. काय? प्रिन्स? अगं प्रिन्स काय सल्ला देणार आहे? तो मूर्ख. अरे त्यापेक्षा ना त्या अम्माचा जीव घे आणि तिचं रक्त दे मला. आता हे कैद नाही सहन होत आहे मला. बाहेर काढ लवकरात लवकर इथून. चिटकोबा, नको इतकी घाई करूस. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला यातून बाहेर काढेन. पण तू प्लीज शांत राहा, चुप्प राहा. आरडाओरडा करू नकोस. आधीच सगळं सावरताना नाकी नऊ आले तर मला जरा शांत राहा तू. ठीक आहे. हे बघ चिटकोबा, मी प्रिन्सला विचारते काय प्लॅन आहे. तोवर तू ह्या कपाटाच्या मागे राहा प्लीज आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी परत येईन, तुला या बाटलीतून मुक्त करेन, पण या कपाटाच्या मागे तुला ठेवते. प्लीज कृपया करून आवाज करू नकोस. शांत राहा. तोंड तुझं बंद ठेव. हा प्लीज. कोरोना साहेब तुम्ही? अरे मारायचं आहे गाडी खाली येऊन. कोरोना साहेब, अहो मला पुढेपर्यंत सोडता का? पुढपर्यंत सोडा. ये बस ना, माझी गाडी वडापला जाते बस. अरे तसं नाही साहेब, काय रिक्षा भेटत नाही हो. आणि माझे गुरं पुढे गेलेले आहेत. सोडता का? लय उपकार होतील बघा तुमचे. अरे रिक्षा भेटत नाही तो माझा प्रॉब्लेम आहे का? तुला या गाडीतनं घेऊन जाऊ? हे बघ, तुला घेऊन जाऊ शकतो, पण भविष्यात ॲज अ होतकरू नेता म्हणून मी जर निवडून आलो, म्हणजे निवडून येणार असेल, तर मला तू आणि तुझ्या गावातलं सगळं मतदान मिळेल. हो का? ठीक आहे, बस लगेच बस. आभारी आहे साहेब.
तुम्ही कोणीकडे जाताय? तुम्हाला कुठे जायचंय? नाही, तुम्ही ज्या दिशेला जाताय ना त्या दिशेला पहिले शिवा पण गेलाय म्हणून विचारलं. तुम्ही तिकडे जाताय का? काय तिकडे शिवाय गेलं? ए उतर उतर. का? काय झालं साहेब? हे बघ मला काय माहित नाही, तू उतर इथनं. अहो असं काय करताय साहेब? अहो माझी गुरं पुढं आहेत ना, त्या दिशेला बघा, तिकडे नाक आहे ना, तिकडे जायचंय. ए, माझ्या गाडीत बसायला तू का माझ्या बापाचा नोकर आहे का हा? ए थांबव थांबव, गाडी थांबव. ए उतर चल. काय माणूस आहे राव, साधी मदत करू शकत नाही, चालला नेता बनायला. ए चल. तनिक यार कशीपासून डोक्यात तर वाटायला. अरे बापरे, तर शिवाला नाना ते सुगाव तर लागला नसेल ना? नाना जर त्याच्या हाती लागला तर माझं काही खरं नाही. बापरे, कोरोना मेलाच त्या. फोनच करतो. सर थांब 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 थांब. ए ब्रो, गाडी का थांबवलीस? ते बघ यार, एकदम सुनसान जागा आहे यार. चूट पाखरू नये इथे. हो, दॅट्स वाय त्या गुंडांनी नानाला इथं लपवलं असेल, बरोबर ना? ए ब्रो, व्हॉट हॅपन? वस्त्र सिगरेटची तुटका. ताजी दिसतात. याचा अर्थ नक्कीच कोणतरी तिथे आहे. ब्रो, जाऊन बघूया. चल. मारी वैतागाला एका जागीपासून. या थेरड्याचं काय करायचं कळतच नाहीये. हो ना, एक तर ते कोरोना भाऊ पण काही सांगत नाहीयेत. मी काय म्हणतो, याला आज संपूनच टाकू. असं पण त्या लोकांना याला संपायचंच होतं ना. थांब, मारू नको याला. आपल्याला ऑर्डर नाही आहे याला मारायची. थांब तू. ठीक आहे. हा शक्ती बोल. हा हॅलो शिवा, कुठेस तू? शक्ती, आम्हाला नानांचा सुगावा लागलेला बहुतेक. कदाचित नाना इथेच असेल असं वाटतं आपल्याला. काय? अरे ही तर चांगली बातमी आहे. बरं शिवा, ऐकला, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आम्हाला ना आत्ता नाही नाही, ही योग्य वेळ नाही आहे शिवाला आम्हाला ऐकू आलेल्या आवाजाबद्दल सांगण्याची. शिवा नानांना घरी घेऊन परत आला की त्यानंतरच त्याच्याशी बोले. हॅलो शक्ती, बोल ना. हॅलो, नाही नाही, काही नाही. अरे बरं ऐक, आपण नानाला शोधायला आज चाललोय. फोन सायलेंटवर टाकणार आहे. फोन नको करू आपल्याला. हा, आपण करतो तुला. हो हो. चल. मी पण टाकलं सायलेंटवर. देवी आदिशक्ती, नाना जिथे कुठे असतील त्यांचं रक्षण कर आणि ते लवकरात लवकर घरी परत येऊ देत.
इथं तर कोणीच नाही आहे. नाही वस्त्या, आता कोण नाही, पण 100% इथे कोणतरी होतं. अरे ब्रो, सगळीकडे तर पाहिलं ना आपण. मला तर वाटतंय ना आपण जागाच चुकलोय. चल रे. चल लावा, सोड मला. कोरोना भाऊ, बरं झालं वेळेत फोन केला, नाहीतर नाहीतर शिवा आला असता आणि तुझा कोतळा काढला असता. हा? कोरोना भाऊ, आता या म्हाताऱ्याचं करायचं काय? मी काय म्हणतो, या थेरडेला नदीत फेकूया काय? हा जबरदस्त आयडिया रे. याला नदीत फेकायचं म्हणजे बॉस मला नदीत फेकतील आणि तुम्ही 12 वाजता जेवण करायला. येडा येत झालंस की रे. आता तुम्हीच सांगा, हे थेरड्याचं करायचं काय? मला विचार करू ते काय करायचं. बॉस कॉल करतो. अरे यार, हा माणसाचा ना वेळेला नॉट रिचेबल फोन लागतो. वहिनी बॉस. हं? वहिनी बॉस पण एंगेज आहेत. अरे बापरे, आता काय करायचं, आता काय करायचं. एक काम करूया, माझ्या डोक्यात एक आयडिया आले. इकडे तिकडे घेऊन जाण्यापेक्षा ना मला एक सेफ जागा माहिती आहे. शिवा नानांना घेऊन घरी परत येईल, पण अम्माचं काय? भद्रावती मॅडमच्या रूम मधल्या कपाटातला आवाज चेटकोबाचा असेल का? चेटकोबा तर जिवंतच नाहीये. पण जर चेटकोबा परत आला असेल तर तो आत्म्याच्या रूपात असेल की त्याला त्याचं शरीर परत मिळालं असेल. काहीच कळत नाहीये मला. काय करू आता? चेटकोबा बंगल्यात परत आला असेल का?